आणि या घडीची एक मोठी बातमी, सीएसएमटी स्थानकाजवळ एक बेवारस बॅग सापडलेली आहे। दिल्लीमधल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या मोठ्या शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सगळ्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। सीएसएमटी स्थानकात ही बेवारस बॅग सापडलेली आहे। सध्या त्याची तपासणी सुरू असून सध्या सीएसएमटी स्थानकातून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले, स्थानक रिकाम करण्यात आलेलं आहे। दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही घातपाताची शक्यता जरी असली तरी सुद्धा मोठी हानी टाळण्यासाठी यंत्रणा सतर्क झालेली दिसतात। नंदकिशोर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, सध्या काय तपशील आहे? तपासणी सुरू झाली आहे का बॅगेची? नक्कीच काही वेळापूर्वी हेच छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक आहे आणि त्याच्या समोर जर पाहायला गेलं तर एक लाल कलरची जी बॅग आहे ती इथे सापडलेली आपल्याला पाहायला मिळते। बेवारस बॅग आहे, नेमकं बॅगमध्ये काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र संपूर्ण एक खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी संपूर्ण जे सीएसएमटी बस स्थानक आहे ते आता खाली करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं खरं तर पोलीस जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर संपूर्ण परिसर जर पाहायला गेलं तर मोठी रहदारी या संपूर्ण एरियात असते। माझ्या कॅमेरामनला विनंती करेन की त्याच्या डाव्या साईडला जर पाहायला गेलं तर संपूर्ण जी लोक आहेत ती खरं तर छत्रपती शिवाजी महाराज जे रेल्वे स्थानक आहे त्याच्याकडे जात असतात, त्यामुळे मोठी रहदारी या संपूर्ण भागात असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आता अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। बॉम्ब शोधक व नाशक पथक जे आहे ते या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या अर्धा तासापासून ही बॅग या ठिकाणी आहे। बॅगेत नेमकं काय संशयास्पद आहे का हे पाहणं सध्या सुरू आहे। मात्र जर सध्या पाहायला गेलं तर संपूर्ण जे सीएसएमटी स्थानक आहे ते खाली करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर दिल्लीच्या संपूर्ण प्रकरणानंतर सध्या ही जी कारवाई आहे किंवा हे पथक आहे जे शोध आहे ते घेत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कोणतीही अनुसूचित प्रकार या ठिकाणी होऊ नये यासाठी या संपूर्ण भागात आता पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण जे लोक आहेत त्यांना कडेला काढण्याचा जो प्रयत्न आहे तो मुंबई पोलिसांकडून करण्यात येत असलेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मोठी रहदारीने जास्त बसेस या डेपोतून बाहेर जात असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि पुन्हा एकदा मी माझ्या कॅमेरामनला विनंती करेन की समोर जी लाल बॅग आहे तीच लाल बॅग संशयास्पद आहे आणि त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक जे आहे ते संपूर्ण बॅगची तपासणी करण्यासाठी जवळ गेलेलं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर अर्धा तासापासून ही संपूर्ण बॅग जी आहे ती या ठिकाणी आहे आणि तसा कॉल जो आहे तो मुंबई पोलिसांना गेलेला होता आणि त्याच्यानंतर ही संपूर्ण जी कारवाई ती सध्या करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज स्थानक आहे ते आता सध्या खाली करण्यात येत असलेला आपल्याला पाहायला मिळते। मोठा पोलिसांचा कडकट बंदोबस्त खरं तर या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे बॅग नेमकी कुणाची आहे, बॅगमध्ये नेमकं काय संशयास्पद गोष्टी आढळतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या जे अधिकारी आहेत ते आता बॅग जवळ जात असलेले आपल्याला पाहायला मिळतात। समोरचे आपण दृश्य बघतोय। खरं तर एकंदरीत संपूर्ण आतमध्ये काय आहे का हे खरं तर शोध घेतला जाईल। मात्र एक खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जे बस स्थानक आहे ते सध्या आता खाली करण्यात येत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। बॉम्ब शोधक पथकाची गाडी सुद्धा या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते। जे पोलीस अधिकारी आहेत, सिनियर पीआय पासून जे संपूर्ण पोलीस अधिकारी आहेत ते या ठिकाणी दाखल होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि मोठी खरं तर रहदारी या ठिकाणी असते। अनेक प्रवासी जे आहेत ते या स्थानकावरून या भागातून प्रवास करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण बॅगची जी तपासणी आहे ती सध्या आता या संपूर्ण परिसरात सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर जी लाल बॅग आहे ती आता खोलून पाहण्याचा जो प्रयत्न आहे तो सध्या करत असलेला आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण बॉम्ब शोधक पथक आहे ते खरं तर हे संपूर्ण बॅग जी खोलायचं आहे ते प्रयत्न करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। हातात संपूर्ण स्कॅनर आहे जे खरं तर कोणती संशयास्पद गोष्टी आहेत का हे पाहत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत लाल बॅग आहे, लाल बॅगाची आता जी लाल बाग जी आहे ती उघडताना आपल्याला अधिकारी पाहायला मिळत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहायला गेलं तर एक कडेकोट बंदोबस्त खरं तर या ठिकाणी आता पोलिसांनी लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। कडेला जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे, त्यामुळे हजारो लाखो प्रवासी याच ठिकाणाहून प्रवास करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि पश्चिम मुंबईतील एक महत्त्वाचं स्थानक आहे खरं तर हे संपूर्ण जी बॅग आहे ती आता खोलत असलेले आपल्याला समोरचे दृश्य आहे ती आपल्याला पाहायला मिळतात। आतमधले काही पुस्तकं जी आहेत ती बाहेर बॅगमधून रुमाली पुस्तकं बाहेर काढल्याची जी दृश्य आहेत ती सध्या आपल्याला पाहायला मिळत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। कपडे सुद्धा आहेत।
एकंदरीत जर पाहायला गेलं तर आश्चर्य अर्धा या तासापूर्वी गोष्टीचं मुंबई वाटतंय पोलिसांना हा की कॉल बॉम्ब आलेला शोधक होता आणि पथक त्याच्यानंतर कुठलंही मुंबई सिक्युरिटी पोलिसांनी गिअर तात्काळ परिधान न करता या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्याची तपासणी सुरू आहे. नक्कीच त्यांच्या हातात स्कॅनिंग आहे. पहिला प्राथमिक तपासामध्ये त्यांनी ते पूर्ण बॅग जी आहे ती स्कॅन केलेली होती. स्कॅन केल्यानंतर कडेला जाऊन पुन्हा एकदा चर्चा करण्यात आलेली होती वरिष्ठांकडून आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण जी बॅग आहे ती सध्या खोलण्यात येत असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. बॅगमध्ये प्रामुख्यानं कपडे आणि सध्या तरी कपडे आणि जी पुस्तक आहेत ते सध्या आढळत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे बॅगेमध्ये नेमकं काय आहे का याची पाहणी सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र खबरदारीचे उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी हे संपूर्ण जे स्थानक आहे ते खाली करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण 100 मीटरच्या आतमध्ये कोणत्याही व्यक्तींना खरं तर आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. मागे जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलची सुद्धा बिल्डिंग आहे. त्याच्यामुळे वरून सुद्धा टेरेसमधून सुद्धा मोठ्या नंदकिशोर आपण आता ही दृश्य बघितली त्याच्यावरनं एक लक्षात आले की संपूर्ण बॅग या इथल्या अधिकाऱ्यांनी तपासली आणि त्यामध्ये काही कागदपत्र आणि कपड्यांशिवाय इतर काही दिसलेलं नाहीये. त्यामुळे ही कुणाची तरी इथे राहिलेली बॅग असावी. नंदकिशोर धन्यवाद या अपडेट बद्दल. Thank you.